गुरुदेव. ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुर्पदम्, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. जीवनाचे कल्याण करणारे परमपूज्य गुरु माऊली, त्या गुरु माऊलीच्या चरणाची पूजा, गुरु माऊलीचं दर्शन आणि गुरु माऊलीच्या मुखातून शिवयोगाचं रहस्य श्रवण करण्यासाठी आपल्याला मानस पूजेला बसायचं आहे. सर्वांनी सुखासनात बसायचं आहे. चिन्मुद्रा धारण करायची आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. आपण सर्वजण या ज्ञान पहाटेमध्ये उठलेले आहोत. शिवपाठाने वाणी पवित्र झालेली आहे. स्नान इष्टलिंग पूजेने देह पवित्र झालेला आहे आणि गुरु मंत्राच्या जपाने मन शुद्ध झालेलं आहे. काया वाचा मनाची शुद्धी करून आम्ही वीरमठ राजूर येथे मठात आलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला अगाध शांतीची अनुभूती येत आहे. परम प्रसन्नता, परम आनंद आपल्याला हृदयाला जाणवत आहे. ज्या भूमीमध्ये गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजींचं वास्तव्य झालं, ज्या भूमीमध्ये राष्ट्रसंत अप्पाजींनी मानव मात्राच्या कल्याणासाठी वास्तव्य केलं, ती भूमी आम्हाला पावन करत आहे. आम्ही मठात गेलेलो आहोत. मठातील नळाची तुटी चालू करून हात पाय तोंड स्वच्छ धुतलेला आहे. मठामध्ये विभूती ठेवलेली आहे. ती विभूती इष्टलिंगाला अर्पित करून शिवाय नमः म्हणून कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकाला नमस्कार आम्ही केलेला आहे. मठामध्ये गुरु सेवेने पावन झालेले विशाल बेलाचे झाड आहे. त्या बेलाच्या झाडाचे 5 बिल्वदळ आम्ही गुरु पूजेसाठी तोडत आहोत. प्रत्येक बिल्वदळ तोडताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बिल्वदळ तोडलेले आहेत. आणि आम्ही माऊली जेथे बसतात तेथे दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहोत. अप्पा झोपाळ्यावर बसलेले आहेत. कपाळावर त्रिपुंड भस्म कुंकुम लावलेला आहे. शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. अप्पांनी गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत. परमपूज्य गुरु माऊली प्रसन्न मुद्रेने स्मित हास्य करत आमचं स्वागत करत आहेत आणि आम्हीही परमपूज्य गुरु माऊलीचा दर्शन घेऊन कृतार्थ झालेलो आहोत. तुझ पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले. आपले पाप ताप दैन्य सर्व निघून गेलेले आहे. डोळ्याने गुरुचं रूप पाहिल्याबरोबर आणि परम समाधानाची अनुभूती येत आहे. आम्ही अप्पाच्या जवळ गेलेलो आहोत. अप्पासाठी आम्ही सुगंधित फुलाच्या माळा
स्वतःच्या हातानं प्रत्येक फूल शिवाय नमः म्हणत ओवलेलं आहे. त्या माळा दंडावर, मनगटावर आम्ही बांधलेल्या आहेत आणि पुष्पहार अप्पाच्या गळ्यात घातला आहे आणि तोच हार अप्पा आशीर्वाद रूपानं आमच्या गळ्यात घालत आहेत. आम्ही आता अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमचा तळहात अप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. उजव्या हातात पवित्र जलानं भरलेला कुंभ आहे आणि आम्ही माऊलीच्या चरणाचा अभिषेक करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. अभिषेक केल्यानंतर गुरुचरणीचं तीर्थ आम्ही घेत आहोत. गुरवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, गुरुलिंग जंगम पादुदकाय नमः. सर्वमंगलमांगल्यं सर्वपावनं सर्वसिद्धिकरपुषा शंभो पादांबुधारणम्. आम्ही गुरुचरणीचं तीर्थ घेतलेलं आहे. त्या अप्पाच्या चरणीच्या तीर्थानं आमच्या देहातील सर्व रोग समूळ निघून गेलेले आहेत. आमचा देह, आमचं शरीर निरोगी कंचनकाया वज्रकाया झालेलं आहे. आमचं मन शुद्ध झालेलं आहे. बुद्धी निर्मळ झालेली आहे आणि अहंकार त्या गुरु तीर्थात डुबून गेलेला आहे, लीन झालेला आहे. आता आम्ही अप्पाचे स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या वस्त्राने चरण पुसून घेत आहोत आणि दोन्ही चरणाला विभूती शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून लावलेली आहे. अंगुठ्याला हल्दी कुंकुम लावून पूजा करत आहोत आणि एक एक बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून अर्पण केलेलं आहे. माऊलीची आरती केलेली आहे आणि साष्टांग दंडवत घातलेला आहे. अप्पाची ज्ञानधारा, ती प्रकाशधारा अंगुठ्यातून आमच्या भूमध्यामध्ये प्रवेश करत आहे. जसं सूर्य निघाल्याबरोबर विश्वातील कानाकोपऱ्यातील अंधकार नाहीसा होतो, तसं आमचा देह जमिनीवर टेकलेला आहे. मस्तक गुरुच्या चरणावर टेकलेला आहे. आमच्या दोन्ही भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्रामध्ये गुरुच्या अंगुष्टामधून ती ज्ञानधारा प्रवाहित होत आहे आणि या देहामध्ये साचलेला अज्ञान अंधकार एका क्षणात दूर होऊन आमचा देह प्रकाशमय झालेला आहे. आम्ही अप्पाच्या चरणाजवळ हात जोडून बसलेलो आहोत. अप्पा, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. मानवाचा महादेव करणार शास्त्र शिवयोग शास्त्र तुम्ही स्वानुभवातून लिहिलं. शिवयोग सांगितला. जीवाचा शिव सांगण्याची प्रक्रिया केली. ज्याप्रमाणे दुधाचं तूप झाल्यानंतर पुन्हा ते तूप दूध होत नाही, तसा गुरु कृपेने एकदा जीव शिव झाला की तो पुन्हा जीव होत नाही. ती कृपा आमच्यावर करा. आपल्या चरणी विनंती आहे, ती शिवयोग शास्त्र तुम्ही आम्हाला सांगा. आम्हाला आपल्या गुरुमुखातून श्रवण करायचं आहे. आमच्यावर कृपा करा. त्यावेळी परम दयाळू गुरु माऊलींनी आपली विनंती स्वीकार केलेली आहे आणि स्मित हास्य करत माऊलींनी आमच्यावर कृपादृष्टी टाकलेली आहे आणि माऊली ते शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि आपण सर्वजण मनाचे कान करून आप्पाच्या चरणाजवळ बसून श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं
श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण शिव तत्व, परशिव परब्रह्म आणि शिव तत्व या शिवयोग शास्त्रातील प्रस्तावनेचा विचार करत आहोत. या प्रस्तावनेतील शिवतत्व सांगणारे वेदातील काही वाक्य, श्रुतीतील काही वाक्य, स्मृतीतील काही वाक्य, उपनिषदातील, पुराणातील आचार्यांनी स्वीकारलेले आहेत. जे जे चांगलं आहे जगामध्ये ते ते शिवतत्व आहे. ते शिवतत्व आम्हाला स्वीकार आहे. या उदार दृष्टिकोनातून ज्या ज्या शास्त्रात शिवतत्व प्रतिपादन केलेलं आहे त्या शास्त्राचं खंडन केलेलं नाही. ते शिवतत्व स्वीकारलेलं आहे. कारण जिथं मांगल्य आहे, जिथं पवित्रता आहे, जिथं शांती आहे, जिथं आनंद आहे, जिथं कल्याण आहे, तिथं शिवतत्व नांदतं. ते शिवतत्व स्वीकार केलेला आहे. आपण उपनिषदाचा विचार करत आहोत. ईश उपनिषद सर्वव्यापी ईश्वर आहे असं ईशावास्य उपनिषद, ईश उपनिषद सांगतं. त्यानंतर केन उपनिषद यामध्ये शिष्य गुरुला विचारतो मी कोण आहे, आणि गुरु सांगतात तूच सांग, तू शरीर आहेस का, मन आहेस का, बुद्धी आहेस का, प्राण आहेस, याचा तू विचार कर आणि मला सांग तू कोण आहेस. पुढं कट उपनिषदामध्ये नचिकेत आणि यमराजाची कथा आहे, जी आपल्याला मानवी जीवनात आचरण कसं करावं हे शिकवते. पुढं प्रश्न उपनिषद महर्षी पिपलाद यांना शिष्य विचारतात, 6 प्रश्न विचारतात आणि त्या 6 प्रश्नाची उत्तर देतात. प्राण काय आहे, सृष्टीची उत्पत्ती कशी होते, या विषयावर शिष्य प्रश्न विचारतात आणि महर्षी पिपलाद आपल्या शिष्याना उत्तर देतात. पुढं मुंडक उपनिषदामध्ये आपण पाहिलेलं आहे, सत्यमेव जयते ही ब्रीद वाक्य या उपनिषदातून आपल्या राष्ट्रानं घेतलेला आहे, संविधानानं घेतलेला आहे. आणि परा व अपरा विद्येचा फरक सांगितलेला आहे. मांडुक्य उपनिषद यामध्ये ओंकाराचं स्वरूप, निर्गुणाचं स्वरूप, सगुणाचं स्वरूप, ओम नमः शिवायचं स्वरूप, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या या 4 अवस्थेच्या पलीकड राहणाऱ्या आत्मतत्वाचं स्वरूप सांगितलेलं आहे. पुढं तैत्तिरीय उपनिषद आपण पाहिलं. हा उपनिषद आम्हाला मातृ देवो भव, पितृ देवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव आणि देवादी देवो भव हे शिकवतं. हे आपण काल या उपनिषदाचा विचार केलेला आहे आणि आम्ही ते तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे. आम्हाला जर ईश्वर मिळवायचा असेल तर आईमध्ये देव पाहिलेला आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर, आत्मा म्हणजे निराकार, ईश्वर म्हणजे साकार. एक बालक देवाकडं जातं, देवा तू कसा आहेस सांग. त्यावेळेस देव म्हणतो मी निर्गुण आहे. मग सगुणात मला दर्शन दे. त्यावेळेस देव म्हणतो तुझ्या आईच्या रूपानं मी सगुणच आहे, जन्मापासून तुझ्या सोबत आहे. तू मला ओळखलं नाहीस, तू कधी मला प्रेमानं बोलत नाहीस, तू माझ्याशी संवाद साधत नाहीस,
आणि तू माझ्याकडे आलेला आहेस. अमृत घट भरले तुझ्या घरी, का वनवन फिरसी बाजारी. देवाचं सगुण साकार रूप म्हणजे आपली आई आहे. उन्हामध्ये राब राब राबून आम्हाला सावलीत ठेवणार झाड म्हणजे आपले वडील आहेत. स्वतः उन्हात राहून आपल्या लेकरावर सावली धरतात, त्याला ऊन लागू नये. स्वतः फाटके तुटके बूट चप्पल घालतात, पण लेकराला नवीन घेऊन देतात. ते आपले वडील आहेत. त्या आई वडिलाची सेवा, आलेल्या अतिथीला या बसा, ग्लासभर पाणी प्या, हे म्हणणं ईश्वराची सेवा आहे. अंतःकरण शुद्धी करणारी आहे. गुरुच्या चरणावर श्रद्धा आणि वचनावर विश्वास, यातून अंतःकरणाची शुद्धी होते. आणि मग 5व्या नंबरचा देव, त्याच्यासाठी आम्हाला काशी रामेश्वर बद्री केदारला जायची गरज नाही. तो देव भक्तासाठी भूमंडळ ढुंडाळी जश्वनीळ. तो देव शोधत येतो, कुठे आहेस तू. आम्ही उलट करतो, आई सोडतो, वडील सोडतो, आई वडिलाला वृद्धाश्रमात सोडतो. आणि गंमत अशी आहे बघा, माणसं मोठेपणानं सांगतात, आम्ही दोघं भाऊ, आम्ही चौघ भाऊ, आणि आई वडिलाला आम्ही 2 एकर जमीन दिली, आणि मी आई वडिलाला पोसतो. असं माणसं मोठेपणानं म्हणतात. तुम्ही इतके मोठे झालात का हो, आई वडिलाला पोसण्या इतके. तुम्ही जमीन 2 एकर आई वडिलाला दिली. तुम्ही दिली का आई वडिलाची जमीन आहे? जमीन कुणाची आहे? तुमची आहे का आई वडिलाची आहे? कुणाची आहे जमीन? जमीन कोणाची? आई वडिलांची. जमीन आई वडिलाचीच. आणि तुम्ही म्हणता 2 एकर आई वडिलाला काय दिली. काय तुमचं, काय म्हणावे तुम्हाला, ऐसे कैसे मूड झाला. मृत्यू असूनही शिरी सुख मानिता संसारी. आणि मी आई वडिलाला सांभाळतो. अरे इतके मोठे झाला तुम्ही, आई वडिलाला सांभाळणार. त्याच्यापेक्षा मी आई वडिलापाशी राहतो. शब्दामध्ये बघा, शब्द सृष्टीचे ईश्वर आहेत. सगळ्या भावापेक्षा मी भाग्यवान आहे की मला आई वडिलाच्या जवळ राहायला मिळतं, आई वडिलाची सेवा करायला मिळते. माझे भाऊ कामानिमित्त, नोकरीनिमित्त बाहेर आहेत, आणि मी आई वडिलाजवळ राहतो. शब्द तेच आहेत. एक आई वडील माझ्या जवळ राहतात म्हणण्यामध्ये, आणि मी आई वडिलाजवळ राहतो म्हणण्यामध्ये, एकामध्ये परमार्थ आहे आणि एकामध्ये स्वार्थ आहे. म्हणून माऊली म्हणतात, शब्द सृष्टीचे ईश्वर आहेत. त्या शब्दाचं महत्व जाणून घ्या. एक मुलगा आईला त्रास देऊ लागला. ते दोघं नवरा बायको म्हणून आईला त्रास देऊ लागले. त्यावेळेस आई म्हणते, अरे बाळा, तुला लहानाचं मोठं केलं, रोजगार केला, एक एक रुपया गोळा करून तुला शिकवलं, नोकरी लावलं. ते मुलगा गडगंज श्रीमंत झालेला असतो. त्याची बायको म्हणते, काय यांनी किती खर्च केल्यात ते एकदा देऊन टाका, ह्यांचं मिटवून टाका. त्यावेळेस तो मुलगाही म्हणतो, आई, तुझं किती खर्च झालाय मला मोठं करायला एकदा सांगूनच टाक. त्यावेळेस आई म्हणते, बाळा, कितीही जन्म घेतलास तर आई वडिलाचे उपकार फिटत नसतात, आणि पैशामध्ये त्याची किंमत करता येत नाही. त्यावेळेस मुलगा हट्टाला पेटतो, आई, तुझे उपकार मला ठेवायचे नाहीत, काय ते एकदा सांगून टाक. त्यावेळेस आई म्हणते, काही नाही बाळा, पैसे देऊ नको, काही नाही,
एक दिवस माझ्या जवळ तू झोप. एक रात्रभर माझ्या जवळ झोप. ठीक आहे म्हणतोय. उपकार जर फिटत असेल या म्हातारीची एकदा किटकिट मिटवून टाकू. झोपला. ती आई काय करायची? एक एक कळशी ठेवली तिनं जवळ. रात्री उठायची 1 घंटा झाली की त्याच्या अंगावर पाणी सांडायची. त्यावेळेस तो उठायचा. "काय आई हे सारखं पाणी सांडून मग रात्री 2 वाजता उठला आणि निघाला. आपणही झोपनास आणि मलाही झोपनास. त्यावेळेस ती माऊली म्हणली, "बाळा, एक दिवस अंगावर स्वच्छ पाणी सांडलं तर तुला सहन होत नाही आणि तू उपकार फेडायला निघालास. तू 2 वर्षाचं होईपर्यंत, 5 वर्षाचं शाळेत जाईपर्यंत रोज माझ्या जवळ झोपून माझी साडी लघवी करून ओलं करत होतास, अंथरून ओले करत होतास. ते उपकार कसे फेडणार?" त्यावेळेस त्या लेकराचे डोळे उघडले. कधी उघडणार डोळे आमचे? कधी कळणार आम्हाला आई? कधी कळणार वडील? कधी कळणार अतिथी? कधी कळणार गुरु? आणि आम्ही निघालो देव शोधायला. काशीला जातो, रामेश्वरला जातो, बद्रीनाथला जातो, केदारनाथला जातो, वैष्णव देवीला जातो. कितीतरी किलोमीटर चालत जातो. ती देवी म्हणते, "अरे, मी तुझ्या घरात आई आहे. कपभर चहा मागते, तुम्ही नवरा-बायको मला चहा देत नाही. जेवायला वेळेवर देत नाही आणि तुम्ही इथं दर्शनासाठी आलात. फटरेद्वाडा पापिष्टा, नाही घडली आत्मनिष्ठा, बाजूला हो. तो देव तुम्हाला स्वीकारणार नाही. त्या देवानं जर तुम्हाला स्वीकारावं वाटत असेल, तर आईच्या चरणामध्ये सर्व तीर्थ नांदतात. सर्व देवाचं वास्तव्य त्या आईच्या वडिलाच्या देहात आहे. त्यांची सेवा करा. त्यांच्या सेवेनं तुमचं अंतःकरण शुद्ध होईल आणि आयुष्यात कधीही आई-वडिलाला मी सांभाळतो म्हणू नका. आई-वडिलाजवळ मी राहतो म्हणा. तुम्ही कितीही मोठे झालात तर तुमच्या आई-वडिलांपेक्षा मोठे नाहीत. आठवण ठेवा. तुम्हाला लिंगांग सामरस्य करून घ्यायचं असेल, तुम्ही भले 3 वेळेस पूजा करत असाल, पण आई-वडिलाची सेवा होत नसेल, अतिथीचा मान सन्मान होत नसेल, गुरु भक्ती होत नसेल, गुरुच्या चरणावर श्रद्धा नसेल, गुरुच्या वचनावर विश्वास नसेल, तो देव आणि तुम्ही कोसो दूर राहाल. ते लिंगांग सामरस्य शिव-जीव ऐक्य होणार नाही. हेच तैत्तिरीय उपनिषद आपल्याला सांगतं. पुढचं आहे ऐतरेय उपनिषद. यामध्ये शिष्य गुरुला विचारतात, आत्म्याचा शरीरामध्ये प्रवेश कसा होतो? त्यावेळेस गुरु शिष्याला सांगतात, आत्मशक्ती विकाशेन शिवो विश्वात्मनः. हा शिवच आपल्या आत्मशक्तीच्या विकासानं विश्वरूप होतो आणि नाना शरीर तो धारण करतो. मग त्याला आठवण का राहत नाही? त्याच्यामध्ये मायेचा पगडा होतो आणि तो स्वस्वरूपाचा विसर पडतो आणि मी जीव आहे असा संकोचित वृत्तीने राहतो. असा आत्म्याचा आणि शरीराचा, ईश्वराचा आणि विश्वाचा प्रश्न उत्तराचा संवाद या ऐतरेय उपनिषदात आहे. पुढं छांदोग्य उपनिषदामध्ये शिष्य गुरुला विचारतात, गुरु महाराज, तुमच्या उपदेशानं आम्ही साधना केली, भक्ती केली, तीर्थयात्रा केली, पण आम्हाला देव सापडला नाही.
देव देव करता शिनले माझे मन, प्रत्यक्ष पाहिले पाणी आणि पाषाण. संत म्हणतात देव देव करता शिनले माझे मन, प्रत्यक्ष पाहिले पाणी अन पाषाण. देव कोठे आहे सांगा, ज्याचे मुकुटी वाहे गंगा. गुरु महाराज, आम्ही वैजनाथाला गेलो, विश्वनाथाला गेलो, कृष्णेश्वरला गेलो, जगन्नाथाला गेलो, 12 ज्योतिर्लिंग 4 धामची यात्रा झाली, पण तो देव सापडला नाही. देव कोठे आहे सांगा, ज्याचे मुकुटी वाहे गंगा. त्यावेळेस शिष्याचं शुद्ध अंतकरण झालेलं, साधनेनं, आईवडिलाच्या सेवेनं, अतिथीच्या मान सन्मानानं, निष्काम गुरु सेवेनं शुद्ध अंतकरण झालेल्या शिष्याला या छांदोग्य उपनिषदामध्ये सद्गुरुनाथ उपदेश करतात. तत त्वम असि, तत्वमसि. तत म्हणजे ते, तत म्हणजे तो शिव, त्वम म्हणजे तूच, अशी म्हणजे आहेस. ज्या देवाला शोधत आहेस तो देव तूच आहेस. तू या देहाला पाहणारा आहेस. तू या देहाचं बालपण पाहिलंस, तू या देहाचं तरुणपण पाहिलंस, तू या देहाचं म्हातारपण पाहिलंस, या देहाचा तू मृत्यूही पाहणार आहेस. या देहापेक्षा वेगळं देहाला जाणणारं चैतन्य तू आहेस. कधी म्हणतो माझ्या मनाला सुख झालं, कधी म्हणतो माझ्या मनाला दुःख झालं. तू मन नाहीस. मनाला प्रकाशित करणारं चैतन्य तू आहेस. मनाला जाणणारं चैतन्य तू आहेस. काय करावं माझी बुद्धी चालली नाही, माझी बुद्धी चालली नाही. म्हणजे बुद्धीलाही जाणणारं चैतन्य तूच आहेस. मी प्राण आहे, माझ्या जीवाला सुख नाही म्हणतो, माझा जीव तळमळतोय म्हणतो, माझा जीव कासावीस म्हणतो. जे जे काही माझं म्हणतोस ते तू नाहीस, त्या माझ्यापेक्षा वेगळा आहेस. माझं शेत म्हणतो त्यावेळेस मी आणि शेत एक का वेगळं? माझं शेत म्हणतो त्यावेळेस शेत आणि मी वेगळं का एक? वेगळं. येतोय का आवाज? हो, वेगळं. वेगळं. माझं घर म्हणतो, घर आणि मी एक का वेगळं? वेगळं. माझी गाडी आणि मी म्हणतो, गाडी आणि मी एक का वेगळं? वेगळं. माझा शर्ट म्हणतो, शर्ट आणि मी वेगळा का एक? वेगळं. माझा शरीर म्हणतो, शरीर आणि मी एक का वेगळं? वेगळं. माझं मन दुखावलं म्हणतो त्यावेळेस मन आणि मी एक का वेगळं? वेगळं. माझी बुद्धी चालली नाही म्हणतो त्यावेळेस बुद्धी आणि मी एक का वेगळं? वेगळं. माझा श्वास गुदमरतोय म्हणतो त्यावेळेस प्राण आणि मी एक का वेगळे? वेगळे. म्हणजे मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र न च जिह्वे न च घ्राण नेत्रम, न च योम भूमी न च तेजो न वायु, चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम, न च प्राण संज्ञो न वा पंच वायु, न वा सप्त धातु, न वा पंचकोश, न वाक पाणी पादोन चौपस्त पायू, चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. तू शरीर नाहीस, पंचमहाभूतान शरीर नाहीस, तू शरीरापेक्षा वेगळा आहेस. भौतिक तू मन नाहीस, तू बुद्धी नाहीस, तू प्राण नाहीस, तू सप्त धातू नाहीस,
तू पंच कर्मेंद्रिय नाहीस, तू पंच ज्ञानेंद्रिय नाहीस. या सर्वांना जाणणार, प्रकाशित करणार चैतन्य तूच आहेस. तत् त्वम, तत् म्हणजे तो परमात्मा, त्वम म्हणजे जीव, तो परमात्मा तूच आहेस. हा उपदेश, हे महावाक्य कोणत्या उपनिषदात आला आहे सांगता येईल आपल्याला? छंदोपनिषद. छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वम अशी हे एकच महावाक्य आहे, जे गुरु शिष्याला सांगतात तो देव तूच आहेस. पण पटतं कोणत्या शिष्याला गुरुनं सांगितलेलं? हे कोणाला पटतं सांगता येईल आपल्याला? गुरुनं सांगितल्याबरोबर कोणत्या शिष्याला हे पटतं आणि तात्काळ साक्षात्कार होतो त्याला? कोणत्या शिष्याला? पूर्ण समर्पित शिष्याला, ज्याची गुरुच्या चरणावर अपार श्रद्धा आहे आणि वचनावर विश्वास आहे. आप्पांनी सांगितलं तूच शिव आहेस, पास काही घेणं देणं नाही. त्या क्षणापासून मी शिव आहे. आप्पांनी सांगितलं हे विश्व शिव स्वरूप आहे आणि तूही शिव स्वरूप. बस तात्काळ विश्वास ठेवला आणि त्याच्या चिंतनाला लागला. मी शिव आहे आणि मी जे पाहतो, मी ऐकतो, ते 35 तत्वात्मक विश्व ही माझंच स्वरूप आहे. मी आणि हे विश्व वेगळं नाही. हे ज्ञान, गुरुच्या चरणावर विश्वास, गुरुच्या चरणावर श्रद्धा आणि वचनावर विश्वास ज्या शिष्याला आहे, तो तात्काळ मुक्त होतो. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. कळालं तुम्हाला? कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? इतका वेळ शिव. मी शिव आहे. कसं आहे तुमचं स्वरूप? सर्वव्यापी, निर्गुण, निराकार. ओमकारात मी निर्गुण आहे. नमः शिवाय मध्ये मी 35 तत्वान नटलेला शिव आहे. नाना वर्ण, नाना व्यक्ती, काळ्या रंगात मी आहे, कोऱ्या रंगात मी आहे, श्रीमंतात मी आहे, गरीबात मी आहे, सज्जनात मी आहे, दुर्जनात मी आहे. माझ्याशिवाय कोणतीही व्यक्ती नाही ना वस्तू नाही. हे ज्ञान आहे. छांदोग्य उपनिषद तत्वमशी, तत्वमशी या महावाक्याचा उपदेश करते. आणि या सत्संगात शिवयोग शास्त्र म्हणजे शिवयोग, जगातील सर्वात सोपा योग म्हणजे शिवयोग आहे. या ठिकाणी दोनच गोष्टीची आवश्यकता आहे. एक, गुरुच्या चरणावर श्रद्धा. माझं सार सर्वस्व ते पाय आहेत. सर्व सुखाचं सागर, सर्व सुख जिथं वसलेलं आहे ते गुरुचरण आहेत. अक्षय सुख त्या गुरुचरणामध्ये आहे. ही श्रद्धा आणि गुरुच्या शब्दावरला विश्वास, या दोन गोष्टीचं भांडवल हे शिवयोग साधनेसाठी लागतं. किती खर्च येतो या दोन गोष्टीसाठी तुम्हाला? किती खर्च येतो? जय गुरुदेव. काहीच नाही. काहीच नाही. संसारात प्रत्येक गोष्ट खर्च केल्याशिवाय मिळत नाही.
पण परमार्थामध्ये काहीच द्यावं लागत नाही. श्रद्धा आणि विश्वास या दोन गोष्टी आमच्याकडे असल्या तर आम्ही तात्काळ गुरु महाराजांना सांगितलं तू शिव आहेस आणि हे विश्व ही शिवरूप आहे. त्या वाक्याचं श्रवण करून त्याचं मनन करून दिवसभर मी शिव आहे आणि विश्व ही शिव आहे याचं चिंतन दिवसभर करीत त्याचा अभ्यास करीत शिवदास म्हणे भृंगी कीट न्याय काय पुढं काय पुढं शिवदास म्हणे भृंगी कीट न्याय शिवरूप होय निश्चय. शिवपाठातला दुसरा अभंग पाठ आहे का तुम्हाला? जय गुरुदेव. आहे आहे. म्हणता येईल का? शिव पाठ पाठ जानरा सर्वदा समाधीस्थ सदा जाणावा तू. निर्गुण समाधी साधिता कठीण अनिवार्य मन होय तेथे. शिवदास म्हणे भृंगीकीट न्याय शिवरूप होय निश्चयशी. शिवनाम पाठ जानरा सर्वदा शिव शिव शिवनाम पाठ. गुरु महाराजांना सांगितलं तू शिव आहेस. मी शिव आहे शिव आहे हे नाम ज्याला पाठ झालं तो नर समाधीस्थ सदा. त्याला वेगळी समाधी लावायची ध्यानधारणा करायची गरज नाही. तो पाहतो शिव ऐकतो शिव हातानं करतो शिव पूजा पायानं घालतो शिव प्रदक्षिणा त्याची व्यवहारच शिवरूप होतो. तो सदा समाधीस्थ होतो. शिवनाम पाठ ज्या नरा सर्वदा समाधीस्थ सदा जाणावा तो. निर्गुण समाधी साधिता कठीण अनिवार्य मन होय तेथे. इथं गुरु महाराजांना सांगितलेलं आहे निर्गुण ओंकार तू आहेस आणि नमः शिवाय पंचाक्षरी महा मंत्राच्या रूपानं 35 तत्वानं नटलेला परमात्मा तूच आहेस. अंतर बाह्य चैतन्य व्यापलेला तूच आहेस. तिथं मन ही शिवरूप झालं. विश्वही शिवरूप झालं. शिवाच्या स्मरणी शिवरूप होय मन. अनायासे जाण होत असे. शिवाचं स्मरण करता करता गुरु वाक्याचं स्मरण करता करता मन कसं झालं? शिवरूप झालं. शिवदास म्हणे भृंगी कीट न्यायी शिवरूप होय निश्चयशी. शिवदास माऊली म्हणतात एक जर आळी भुंगा आळी आणून ठेवतो आपल्या घरट्यामध्ये आणि त्या आळीला सारखं गुई गुई करत येऊन डंक मारतो भीती दाखवतो आणि त्या आळीला भीती वाटते भुंगा येईल मला डंक मारील गुई आवाज झाला की सारखं ती 24 तास भुंग्याचं ध्यान करते आणि आळी ती भुंगा होऊन जाते. तर शिवदास माऊली म्हणतात गुरु महाराजांना सांगितलं तू शिव आहेस आणि विश्वही शिवरूप आहे. याच चिंतन मनन निधिध्यासन करता करता तुम्हीही शिवरूप निश्चयानं व्हाल. असं कोण सांगतं जो अनुभवानं शिवरूप झाला. अभंगी निरूपण पुढं काय? अभंगी निरूपण पुढं काय? अनुभविले ज्ञान. त्यांनी अनुभवलं मी शिव आहे मी शिव आहे. गुरुच्या मुखातून ऐकलं मी शिव आहे आणि विश्वही शिव आहे. त्यांनी पाहिलं जेथे जाय आमची दृष्टी तेथे उभा तो दुर्जटी. आम्ही डोळ्यानं जिथं पाहतो तिथं देव उभारलेला दिसतो. जो जो शब्द ऐकू कानी तुझे नामाची पाणी. आम्हाला जगाची निंदा स्तुती ऐकू येत नाही. शिवाची स्तुती ऐकू येते. चरणी नृत्य करी टाळी. आम्ही पायानं नृत्य करतो पावलं खेळतो आणि हातानं टाळी वाजवतो. मुखी शिवनामावळी मुखात सतत शिवनाम आहे. आमचा व्यवहार काय? शिवहार शिवहार हाची व्यवहार आवडे निरंतर आम्हा. शिवहार शिवहार मुक्की हा उच्चार आवडे व्यवहार हाची आम्हा. अशी अनुभूती संतांनी घेतली. गुरुवाक्याचं गुरुच्या चरणावर श्रद्धा ठेवली वाक्यावर विश्वास ठेवला
आणि ते श्रवण केलं, त्याचं इळूभर मनन केलं. मी शिव आहे आणि समोर भेटणाराही शिव आहे. मी ज्याच्याशी बोलतो तो शिव आहे. ज्याच्या मुखातून शब्द श्रवण करतो तो शिव आहे. ज्याला स्पर्श करतो तो शिव आहे. शिवाशिवाय दुसरं काहीच नाही. आसनी शयनी भोजनी गमनी तो शिवमय होतो आणि त्याला तत्वम अशी या गुरुच्या बोधाची अनुभूती येते. आम्हाला काय येत नाही. आम्ही कुठं कमी पडत आहोत सांगता येईल? आम्ही कुठं कमी पडत आहोत? ओम नमः शिवाय. आपण सर्व विषयामध्ये गुंतलेले आहोत. जय गुरुदेव. आम्ही आचरण बरोबर करत नाही. जसं आचरण करायला पाहिजे तसं करत नाही. ओम नमः शिवाय. जय गुरु. पहिली गोष्ट, आम्हाला आमच्या आई वडिलांमध्ये देव दिसला नाही. आम्ही देव शोधायला बाहेर फिरू लागलो. तिथं अंतकरण शुद्ध झालं नाही. पुन्हा अतिथीमध्ये देव दिसला नाही. गुरुच्या चरणावर आमची पूर्ण श्रद्धा नाही आणि गुरुच्या वचनावर पूर्ण विश्वास नाही, म्हणून आम्हाला ही अनुभूती येत नाही. बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे. जय गुरुदेव. एकदम बरोबर आहे. काल आपण गुरुमुखातून ऐकलं, मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, गुरुदेवो भव. या 4 गोष्टीची आम्ही दिवसभरात कालच्या अंमलबजावणी केली का? मला सांगू नका. तुमचं तुम्ही विचार करून आपल्या मनाला सांगा. करायचा प्रयत्न करायला लागलो. जय गुरुदेव. आणि ही अंतःकरणाची शुद्धी झाल्याशिवाय कल्पकोटी जन्म गेले तरीही आम्हाला गुरुवचनावर विश्वास बसणार नाही. कारण अंतःकरणामध्ये अशुद्धी असेल, मन चंचल असेल, बुद्धी तर्क करणारी असेल, तर आम्हाला ती बुद्धी गुरुचरणावर विश्वास ठेवू देणार नाही. तर हे उपनिषद म्हणजे गुरुच्या चरणाजवळ बसून आजही आपण तेच ज्ञान घेत आहोत. नवीन काही नाही. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. जे ऋषी मुनींनी सत्याच्या मार्गाने चालायला सांगितलं आहे, तेच संत पुन्हा पुन्हा उत्तरित होऊन तेच सांगतात. झाडू संताचे मार्ग, अडराने भरले जग. ही संताच्या मार्गावर, संतांनी सांगितलेल्या मार्गावर जे लोक विश्वास ठेवत नाहीत, त्या लोकाला जागे करण्यासाठी पुन्हा पुन्हा संत जन्म घेतात आणि सांगतात. तर छांदोग्य उपनिषदामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला? तत्वमसी. तत्वमसी हे महावाक्य छांदोग्य उपनिषदातून सांगितलेलं आहे. हे तत्वमसी महावाक्य सर्व शास्त्राचं, सर्व वेदाचं, आगमाचं, निगमाचं सर्व सार जर काय असेल तर हे महावाक्य आहे, जे फक्त गुरुमुखातून ऐकावं लागतं आणि गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून श्रवण करावं लागतं. दिवसभर मनन निधी ध्यासन करून शिव स्वरूप व्हावं लागतं. तत्वमसी महावाक्य सांगताना गुरु महाराज काय सांगतात?
माझा शब्द पुढे करून तिथवरी जाय जाण. बाप्पा जेथे शब्द पावेल विमरण तेची खून. बाप्पा अप्पा काय सांगतात? मी तुला सांगितलेलं आहे. तुम्ही विचारलं अप्पाला, मी कोण आहे अप्पा? देव कोण आहे? हे विश्व काय आहे? मी जीव आहे का शिव आहे? माझी मी नेणे सोय. त्यावेळेस अप्पा सांगतात, तू शिव आहेस. स्वतःला देह मानून बसलास, स्वतःला मन मानलास. देह मानून मी जन्मणार आहे, मरणार आहे भाऊ लागलास. स्वतःला मन मानून सुखी दुःखी होऊ लागलास. तू शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस. तुझ्या ठिकाणी संकल्पही नाही, विकल्पही नाही. तू शांत स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू प्रेम स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू परिपूर्ण आहेस, तू सर्व व्यापक आहेस, तू सर्व कर्ता आहेस. हा गुरुचा बोध मिळाला. शिष्यानं, शुद्ध अंतकरणाच्या शिष्यानं, मी शिव आहे, विश्वही शिव आहे, मी शिव आहे असं म्हणता म्हणता त्याचं मी गळून गेलं. माझा शब्द पुढे करून तिथवरी जाय जाना बाप्पा. मी शिव आहे असं चिंतन कर. शिवोहम शिवोहम शिवोहम. सोहम तो मीच आहे, सोहम तो मीच आहे असं चिंतन करत करत मी गळून जात आणि काय उरतं? फक्त शिव उरतो. माझा शब्द पुढे करून तिथवरी जाय जाण बाप्पा. जेथे शब्द पावेल विमरण तेथे मी शिव आहे. मी हा गळून जातो आणि राहतं काय? राहतं काय? अस्ती काय राहतं तिथं? जय गुरुदेव. शिव राहते फक्त. फक्त शिव राहतो, आहेपणा राहतो. तिथं शब्दही थांबतात. परा पश्यंती मध्यमा वैखारी निमाल्या वाचा चारी. तिथं चारही वाचा थांबतात आणि त्या शुद्ध चैतन्य स्वरूपाचा, शांत स्वरूपाचा, आनंद स्वरूपाचा अनुभूती येते. तिथं शब्दही राहत नाही, तिथं मनही राहत नाही, बुद्धीही राहत नाही. माऊली सांगतात, माझा शब्द पुढे करून तेथवरी जाय जाण बाप्पा. जेथे शब्द पावेल विमरण, जिथं शब्द थांबेल तीची खून बाप्पा. तिथं शब्द थांबला आणि तू प्युअर कॉन्शियसनेस मध्ये, प्युअर बीइंग मध्ये, असनेपणामध्ये स्थिर झालास. तुझा मीपणा गळून गेला, माझेपणा गळून गेला. ते तत्व म्हणजे तू आहेस. हा बोध छांदोग्य उपनिषदामध्ये आलेला आहे. आणि पुढं आहे बृहदारण्यक उपनिषद. हे सर्व उपनिषदामधलं सर्वात मोठं उपनिषद आहे. सर्वात मोठं उपनिषद कोणतं आहे? बृहदारण्यक उपनिषद. यामध्ये याज्ञवल्क ऋषी व त्यांची पत्नी मैत्री यांच्यातील संवाद असून, मैत्री कसं असतं माहित आहे का? जगाला कोण पाहतो? जगाला कोण पाहत? सांगता येईल तुम्हाला? जगाला पाहणारे हा जगाला पाहणारे आपणच शिवतत्व. जय गुरु. कोणते इंद्रिय जगाला पाहतात? मन, डोळे बुद्धी, चित्त, डोळे, डोळे नेत्र. जगाला पाहतात. पण डोळ्याला स्वतःला पाहता येतं का? डोळ्याला स्वतःला पाहता येतं का? जय गुरुदेव नाही. जय गुरुदेव.
डोळे जगामधला दोष पाहतात, जगामध्ये काय झालंय ते पाहतात. आणि डोळ्यामध्ये जर कचरा गेला तर कोण पाहावं लागतं? आम्हाला दुसऱ्या जे डोळे जग दुसऱ्यानं पाहावं लागतं. म्हणजे जवळची वस्तू त्या डोळ्याला पाहता येत नाही. तसं साधू, संत, महंत ज्या घरी जन्माला आले त्या घरच्या लोकाला ते कळत नाही. त्याच्या शेजाऱ्याला ते कळत नाही. परमपूज्य गुरु माऊली कळाले का हो? त्या मठामध्ये जे शंकर स्वामी मावस भाऊ राहायचे त्यांना आप्पा कळाले का? कळाले का? ते त्रास देऊ लागले, आपलं उत्पन्न बुडू लागलं इथं म्हणून आप्पा असल्यावर. त्यांना कळाले का आप्पा? कळाले का? नमः गुरुदेव नाही कळाले. नाही अप्पा कळाले. शेजारच्या माणसाला आप्पा कळाले का? कळाले का? कळाले नाहीत. नाही. आप्पाची आई म्हणाली, दक्षिणा घेतलास तर मठात राहायचं, नाहीतर काय खातूस बघू. ते संत आईला कळाले का आपल्या घरी संत जन्माला आला आहे. हे विश्वाला प्रकाशित करणारं चैतन्य जन्माला आलं आहे आणि आपण त्याला मायेमध्ये गुंतवायचा प्रयत्न करत आहोत. दान दक्षिणा घे म्हणून सांगत आहोत. त्यावेळेस कळाले का? नाही कळाले. जय गुरुदेव. मुंज करून घेतलास तर घरात राहा, नाहीतर घर सोड म्हणणाऱ्या मादी राजाला बसवांना कळाले का? नाही कळाले. जगाला तुकाराम महाराज कळाले, त्यांच्या बायकोला तुकाराम महाराज कळाले का? नाही. जय गुरुदेव. नाही कळाले. नाही कळाले. तुमच्या घरी जर संत जन्मला तर तुमच्या घरच्या माणसाला त्या संताचं महत्व कळत नाही. कारण डोळे जग पाहतात पण स्वतःच्या जवळचं डोळ्याला दिसतं का? नाही. दिसत नाही. तसं तुमच्या घरात जरी संत जन्माला आला तरी ती माया, अपरा माया, अधो माया तुम्हाला त्या संताला ओळखू येत नाही. तुमची बायको तुम्हाला ओळखणार नाही. रोज उठून काय कुठलं नामस्मरण करतय, कुठला पाठ करतय, कुठलं भजन करतय, कुठलं कीर्तन करतय, ह्यानं का पोट भरायचंय का हेच म्हणणार. तुमची आई वडील तुम्हाला ओळखणार नाही, तुम्हाला शेजारी ओळखणार नाही. पण या उपनिषदामधली पत्नी, याज्ञवल्क ऋषीची पत्नी मैत्री, ही मैत्री याज्ञवल्क ऋषीला गुरु मानते. मी तुमची शिष्य आहे म्हणते. मला दुसरं काहीही नको. तुम्ही जे ज्ञान मिळवण्यासाठी तप करता, तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी साधना करता, ते ज्ञान मला पाहिजे. मला दुसरं काहीही नको संसारातलं. तुम्ही माझे गुरु आहात. मी तुमची शिष्य आहे आणि माझ्यावर कृपा करा. जसं भगवती पार्वती महादेवाची कोण होती? कोण होती? सांगता येईल? शिष्य. शिष्य होती. ती पत्नी जरी असली तर ती शिष्य होती. म्हणून तिला काय म्हणतो आपण? नमस्कार काय म्हणून करतो तिला? चित शक्ती म्हणतो. चित शक्ती. आता नमो चिच्छक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञ जना उत्तम गती जी चिया अनुग्रहे.
चितशक्तीला आम्ही नमस्कार का करतो? का म्हणून नमस्कार करतो आपण? अज्ञानाला ज्ञान मिळावं यासाठी भगवान शिवाला तिनं प्रश्न विचारले. सर्व धर्माशी कोण जो धनी, ज्ञान विज्ञान वर्ते जयापासून तो भगवंता कैवल्यदानी, वर्णी महिमा श्री गुरुचा. हे शिवयोग शास्त्र, हे परम रहस्य भगवतीनं विचारलं. तसं या बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क ऋषीची पत्नी मैत्री आपल्या पतीला गुरु मानते. किती संताच्या पत्नी आपल्या पतीला ओळखतात, आपल्या पतीला गुरु मानतात आणि त्यांच्या ज्ञानाचा आदर करतात. लाखातून एखादी. रत्नावलीनं तुलसीदासाला विषयाकडून परमेश्वराकडे वळवलं. धन्य ती पत्नी आणि धन्य ती भगवती पार्वती, जिनं जगाच्या कल्याणासाठी शिवाला शिष्य बनवून ज्ञान विचारलं, प्रश्न विचारले आणि जगाला ज्ञानी करण्यास कल्याणकारी कार्य केलं. धन्य ती मैत्री, जिनं आपल्या पतीला प्रश्न विचारला आणि जीव काय, शिव काय, विश्व काय, त्यावेळेस जो संवाद झाला, जे ज्ञान दिलं बृहदारण्यक उपनिषदामधून, ते ज्ञान जगाच्या साधकासाठी कोणाच्या कृपेनं आलं? कुणाच्या कृपेनं आलं ते? अज्ञजनाला उत्तम गती देण्यासाठी कोणी विचारले प्रश्न? जगन्माता पार्वतीची शक्ती. इथं बृहदारण्यक उपनिषदात ऋषीचं नाव काय आणि त्यांच्या पत्नीचं नाव काय, कोणाला सांगता येईल? यात मैत्री नावाच्या पत्नीनं विचारले आणि त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान एका श्लोकामध्ये सांगायचं म्हणलं तर, असतो मा सद्गमयो, असत्याकडून सत्याकडे गेलं पाहिजे. तमसो मा ज्योतिर्गमयो, अंधाराकडून प्रकाशाकडे गेलं पाहिजे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे गेलं पाहिजे. मृत्युर्मा अमृत गमयो, मृत्यूकडून अमृत तत्वाकडे गेलं पाहिजे. हे मानवी जीवनाचं सार आहे, असं याज्ञवल्कानं आपल्या पत्नीला मैत्रीला उपदेश केला. हा उपदेश सर्व उपनिषदामध्ये सर्वात मोठं उपनिषद जर कोणतं असेल तर बृहदारण्यक उपनिषद आहे. आणि या उपदेश या आपल्या शिष्यरूपी पत्नीच्या माध्यमातून, शिष्यरूपी पत्नीच्या माध्यमातून जगाला हे तत्वज्ञान दिलं. आम्ही ऐकतो, असतो मा सदगमयो, तमसो मा ज्योतिर्गमयो, मृत्युर्मा अमृतगमयो. हा श्लोक कोणत्या उपनिषदातून आला, कुठून आला? आतापर्यंत आम्ही कधी विचार केला का? केला का? नाही. हा बृहदारण्यक उपनिषदातून आला. म्हणून संताच्या कपाळावर लिहिलेलं नसतं. ते कधी फाटक्या कपड्यात असतील, कधी राजवस्त्रात असतील, कधी कुठं नोकरी करत असतील, कधी व्यापार करत असतील, कधी तुमच्या घरी जन्माला येतील. फक्त ओळखण्याची तुमच्यामध्ये दृष्टी असली पाहिजे, त्याला जाणण्याची दृष्टी असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुमचं भाग्य, अनंत जन्मीची पुण्याई असली पाहिजे, तरच तुम्हाला संत ओळखू येतील. ही माझी वाकपुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरु राजा, मन्मथ शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरु नागेशाशी
श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.